कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गवारीची शेंग। त्यासाठी मी गवारी शेंग नीट करून स्वच्छ धुवून अशी पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे। आता आपण हिला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी कढई ठेवून तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी घालून घेऊया। जिरी मोहरी छान तडतडलेली लसूण कोथिंबीर खूप घालून घेते। ही छान तेलात लसूण कोथिंबीर भाजून घेतली की ह्याच्यामध्ये घालते मी काळा मसाला, नितळून घेतलेली शेंग छान परतून झाली की ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ, चवीपुरतं मीठ। छान असे जीव हलवून घेऊया आणि हिला आपण अर्धा मिनिट वाफ काढून घेऊया। जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही कारण आपण शेंग शिजवून घेतलेली आहे। ही पहा आपली शेंग इथे तयार आहे। आता आपण वाढून घेऊया। आपली शेंग इथे खाण्यासाठी तयार आहे।